करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये सुरुवातीला आपण असं पाहणार आहोत की नंदिनी आता वटपौर्णिमेच्या व्रतासाठी बाहेर गेलेली असते. पण त्याच वेळेला प्रदक्षिणा घेताना ती जेव्हा धागा बांधत असते तेव्हा तिच्या पायाला काचेचा एक तुकडा भरतो. खूप असं रक्त निघू लागतं आणि तिथल्या बायका तिच्याजवळ गोळा होऊन तिला म्हणू लागतात की नंदिनी, अगं तुझ्या पायाला खूप लागलंय, तू एक काम कर, आता इथे व्रत करण्यात काही अर्थ नाहीये, खूप जखम झाले, तुला आता चालणं सुद्धा मुश्किल आहे, तू घरी निघून जा. पण नंदिनी मात्र म्हणते त्या बायकांना की मी हे व्रत माझ्यासाठी नाही, म्हणजे माझं दुःख विसरून मला माझ्या नवऱ्यासाठी करायचंय, त्यामुळे मला लागलेलं असं वाईट नाही, पण माझा नवरा दुःखाच्या दारात आहे, मरणाच्या दारात आहे आणि ते दुःख मला सहन होत नाहीये, त्याच्यासाठी मी हे व्रत करते आणि मला माझ्या नवऱ्याला मरणाच्या दारातून बाहेर काढायचंय, त्यामुळेच मी हे व्रत करते आणि मी आता घरी जाणार नाही. तर मला चालता नाही आलं तरी सुद्धा मी कसे करून प्रयत्न करून हे व्रत पूर्ण करणार. आणि म्हणून नंदिनी आता उभी राहते आणि पुन्हा आधीचा राहिलेला ज्या फेऱ्या आहेत त्या पूर्ण करू लागते. आता तिने फेऱ्या पूर्ण केलेल्या असतात आणि अचानक आता तिला काही जुने क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे मी जेव्हा दीपकने माझ्यावर तिथे आनंद निवासमध्ये येऊन हल्ला केला होता त्या दिवशी जीवाने माझा विचार करून, म्हणजे माझ्यासाठी तो ऑफिसमध्ये आला आणि त्याने ज्या प्रकारे दीपकचा बदला घेतला ते तिला आठवत असतं की तिला कशा प्रकारे त्याने सोडवलेलं असतं आणि त्यात तिचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यानंतर जे काही कपल वॉच दोघांनी घातलेलं असतं ते सुद्धा ती घालून आलेली असते आज. तर पुढे आता इकडे जेव्हा ती प्रदक्षिणा मारत असते त्याच वेळेला जीवाला जाग येते. इकडे सुद्धा जीवाला जेव्हा नंदिनीच्या पायाला लागलेलं असतं तेव्हाच तो हालचाल करायला लागतो. म्हणजे एका क्षणी आपल्या लक्षात येते की नंदिनी आणि जीवामध्ये आता चांगल्याच प्रकारे त्यांचं नातं जुळत चाललेलं आहे आणि त्यांच्यामधलं बॉन्डिंग सुद्धा इथे दिसून येते. कारण नंदिनीला त्रास झाला हे जीवाला आता कळालं आणि त्याच्यामुळेच त्याला शुद्ध आली. तो आता उठल्याबरोबर नंदिनी नंदिनी असा आवाज देऊ लागतो. पण तिथे मानिनी असतात आणि ह्या मानिनी आता जीवाला नंदिनीबद्दल काहीही बोलू लागतात. कारण आत्ता त्याला जाग आली पण त्या अगोदर मानिनी जीवाला असं म्हणत असते की उठ ना जीवा, तुला माहिती आहे का हे सगळं नंदिनीमुळे झालंय रे, आतापर्यंत तू तिच्यासाठी काय नाही केलंस, लग्न झाल्यापासून तू तिची किती काळजी करत आलायस, त्या दीपकने तिला मारलं तेव्हा सुद्धा तू तिला जाऊन वाचवून आणलंस, तिचा जीव तुझ्यामुळे वाचला, तू किती लक्ष देतोस तिच्यावर, पण त्या अर्थाने ती तुझ्याकडे काहीच लक्ष देत नाही. एवढे दिवस तुमच्या लग्नाला झाले पण साधं नंदिनीने कधी तुझी काळजी घेतलीच नाही. मी तिला फोन करून सांगितलं होतं की जीवाला धोका आहे, तरीसुद्धा तिने तुझी काळजी घेतली नाही ना जीवा. मला माहीत आहे, मी तिला काल फोन करून सांगितलं तरीसुद्धा तिने तुझ्यावर लक्ष ठेवलं असतं तर तुला आज अग्नीपासून तुझा बचाव झाला असता. पण नाही ना, नंदिनीचं चुकलंय जीवा, तुझ्या ह्या एवढं प्रकरण होण्याला फक्त नंदिनी जबाबदार आहे. आता ती नंदिनीला दोष देत असते आणि त्याच वेळेला अचानक जीवाला जाग येते आणि जीव आता नंदिनी नंदिनी असं म्हणू लागतो. आणि त्यामुळे आता मानिनीला कुठेतरी समजतं की जीवा याने नंदिनीचंच नाव घेतलं आणि नंदिनी पण काल असं म्हणत होती की आई तुम्ही बघून राहा, जीवाला जेव्हा पण जाग येईल ना तेव्हा ते सगळ्यात अगोदर माझंच नाव घेतील, कारण मी सुद्धा चुकत नाही आहे पण तुम्हाला माझी चुकी दिसते. तेव्हा आता मानिनी विचार करतात की आता याला नंदिनी कुठून समोर आणू, मी तिथं व्रत करायला गेली आहे ना, तेव्हा आता याला कसं सांगू मी. तेव्हा काहीही झालं तरी जीवा सारखंच म्हणायला लागतो की नंदिनी कुठे आहे, नंदिनीला बोलव नाही. तेव्हा आता लगेच मानिनी म्हणू लागतात की हो बाळा, तुला बरं वाटतंय ना, आता तुला जाग आली हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आत्ताच जाऊन मी नंदिनीला घेऊन येते. तेव्हा आता त्या नंदिनीला कॉल करतात आणि सांगत असतात की नंदिनी तू आता लवकरात लवकर घरी ये. आणि नंदिनी समोरून खूप रडत असते कारण तिचा सुद्धा तो वॉचचा जो काही इंडिकेटर असतो तो वाजलेला असतो. कारण इकडे जीवाचा नंदिनी आवाज देत असताना धक्का लागलेला असतो चुकून आणि ते इंडिकेटर वाजलेलं असतं. त्यामुळेच नंदिनीच्या लक्षात आलंय की जीवाला जाग आली आणि हा इंडिकेटर त्यांच्या वॉचमधून इथे आलाय, नोटिफिकेशन वाजलंय. आणि त्यामुळेच नंदिनी आता खूप तिचे आनंद अश्रू निघत असतात की जीवाला बरं वाटलंय. म्हणून आता मानिनीचा फोन आल्याबरोबर नंदिनी म्हणते की आई यांना बरं वाटलंय ना, यांना शुद्ध आली ना. मानिनी म्हणते हो अगं नंदिनी, जीवाला शुद्ध तर आली आहे पण तू सारखं तुझंच नाव घेतोय, त्यामुळे तुला जमेल का लगेच यायला. नंदिनी म्हणते की हो आई, माझी पूजा करून झाली, मी आता घरीच यायला निघते. लगेच नंदिनी आता खूप घाईनेच आता घरी जायला निघते. तर दुसरीकडे आता नंदिनी घरी गेलेली असते पण काव्य आणि पार्थ आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी बाहेर गेलेले असतात. तिथे गेल्यावर काव्य आता पार्थला पाहत असते. पार्थसुद्धा सारखंच काव्याकडे पाहते कारण तिने जो शृंगार केलाय ते सात्विक, तिचं जे सौंदर्य आहे ते आता पार्थ निहाळत असतो. कारण पहिल्यांदाच आज काव्याने त्याच्यासाठी असं सजलेले आहे आणि व्रतसुद्धा केलेलं आहे, त्याच्यामुळे पार्थला कुठेतरी आज आश्चर्यच वाटत असतं. दोघेही जोडीने आज वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेले असतात.
त्याच वेळेला तर दिवा लावताना लगेच पार्थ असा हात समोर करतो जेणेकरून दिव्याला हवा लागू नये आणि अशा प्रकारे दोघं जण आता पूजा करायला बसतात. तर आता इथे पूजा करताना काव्याला समजतच नसतं की पूजेचं ताट पकडू की पदर, कारण तिच्या साडीचा पदर हा सारखा सटकत असतो आणि त्यात तिने पूजेचं ताट पण हातात घेतलेलं असतं. तेव्हा आता ही गोष्ट पार्थच्या लक्षात येते आणि म्हणून पार्थ आता तिचा पदर सरळ करत असतो आणि तिला पूजेसाठी मदत करायला लागतो. तेव्हा सुद्धा पार्थ आणि काव्याची नजर एकच होते आणि दोघं एकमेकांकडे पाहून आता जरा गालातच काव्य हसू लागते. आज तिला सुद्धा वेगळाच अनुभव आलेला आहे पार्थबद्दल. आणि त्यानंतर आता दोघंही पूजा करत असतानाच ही काव्य म्हणू लागते की मला एक गोष्ट कळतच नाहीये, वर्षभर महिला ह्या झाडाकडे पाहतही नाही. हे वडाचं झाड ह्या दिवशी इतकं महत्त्वाचं असतं का? नाही म्हणजे फक्त वटपौर्णिमेलाच वडाला पूजायचं, त्याला पाणी घालायचं, त्याला फेरे मारायचं, पण बाकी दिवस त्याला रोखूनही कोणी पाहत नाही. ते असंच भरभर वाढतं आणि इतकं मोठं होतं आणि बायकांना कळत सुद्धा नाही की झाड किती वाढलंय ते. पण मग आजच्या दिवसाला इतकं महत्त्व आहे. मला काय वाटतं, आयुष्यात भांडणांचं पण तसंच असतं ना नवरा बायकोच्या. म्हणजे कसं नवरा बायको भांडतात पण त्यांच्यामध्ये कोणी पडत नाही. वर्षानुवर्ष त्यांचं नातं हे जोडलंच गेलेलं असतं. कितीही भांडू दे, किती रुसवा येऊ दे, पण म्हणून ते प्रेम वाढतच राहतं पण तुटत नाही ना. झाडाचं पण असंच आहे का हो? स्त्रिया फक्त एकाच दिवशी त्याला पुजतात आणि त्यात तो समाधानी होतो. त्याला अजून रोज पुजावं किंवा ते सुकून जाईल किंवा झाड मरून जाईल असं तर आपण अजूनपर्यंत ऐकलं पण नाहीये. म्हणजे वडाचं झाड पण कसं आहे ना, आयुष्यातल्या नवऱ्यासारखं, आणि म्हणूनच वडाला नवरा मानून पूजा करतात ना बायका. पण मी काय म्हणते, बायकाच का करतात हे व्रत? नाही म्हणजे पुरुष का नाही करू शकत? असं म्हणतात की स्त्रीने हे व्रत केलं तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं. मग नवऱ्यांना असं वाटत नाही का की बायकांचं पण आयुष्य वाढावं, त्यांना सुद्धा आपण काहीतरी गुड न्यूज सारखं एखादं व्रत करून एखादा अनुभव द्यायला पाहिजे, असं नाही वाटत का? असा इथं ही काव्या जीवाला प्रश्न करत असते, सॉरी पार्थला. आणि पार्थ आता तिच्याकडे एकटक पाहतोय आणि म्हणतो की तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर ना मला आता याच्यावर सर्च म्हणजे अभ्यास करूनच सांगावं लागेल, कारण हा प्रश्न मला पण पडला होता. पण पुरुष नाहीच करत ना हे व्रत, त्याच्यामुळे अजून तरी कोणी त्याच्यावरती काही ॲक्शन तरी नाही घेतली आहे, असं आता पार्थ सांगू लागतो. मग आता काव्याच्या प्रश्नावर उत्तरं देऊन देऊन आता पार्थ म्हणतो की पूजा करायची आहे की इथेच वर्षभर आपण आता झाडाची सेवा करायची आहे. तेव्हा काव्याला हसू येतं आणि मग लगेच काव्या पूजा करत असते. आणि मग आता ती धागा जेव्हा फेऱ्या घेत असते तेव्हा पार्थसुद्धा तिच्यासोबतच फेऱ्या घेऊ लागतो आणि दोघंसुद्धा आज वटपौर्णिमेची एकत्रच पूजा करतात. तर आता कुठेतरी काव्या म्हणत असते की आज मी हे व्रत तुमच्यासाठी केलंय. आता तिला ज्या अर्थाने लग्नानंतर होईलच प्रेम असं जे त्यांनी टायटल दिलेलं आहे ते कुठेतरी सुरुवात झालेली आहे त्या टायटलनुसार सिरियलला. कारण आता काव्यासुद्धा म्हणाली आहे की मी खरंच तुमच्यासाठी हे व्रत केले आणि पार्थला खूप बरं वाटत असतं. तर आता नंदिनी घरी पोहोचलेली आहे आणि मानिनी तिची वाट पाहतच असतं. तेव्हा आता नंदिनी गेल्याबरोबर मानिनीला खूप रडू येत असतं आणि मग नंदिनी म्हणते की आई तुम्ही काय रडताय? तेव्हा मानिनी सांगू लागतात की नंदिनी अगं किती कॅपॅसिटी आहे ना तुझी, खूप समजूतदार आहेस का तू? आजच्या दिवशी तू सावित्री झाली आहेस. तू हे व्रत केलं, तुझ्या नवऱ्याला मरणाच्या दारामधून तू वाचवलेस, कारण तू तिथे व्रत करत होती आणि इकडे जीवाला शुद्ध आली. तेव्हा मला कळालं की तुझं जीवावर किती प्रेम आहे ते. मी खूप चुकीचं समजले का नंदिनी तुला? आता मी तुला दिलेले शब्द मागे घेतेय, कारण जसं तो माझा मुलगा आहे तसं तुझा नवरा पण आहे. मी ह्या दुःखामध्ये खरंच पूर्णपणे हरवून गेली होती ग. मला तर असं वाटत होतं की तुझं काय करू आणि काय नाही. खरंच माझा खूप संताप झाला होता नंदिनी, पण तुझ्यासारखी सून मला मिळाली नाही यात माझं भाग्य आहे. तुझी खूप सहनशीलता आहे की तू मला एक शब्दसुद्धा उलट बोलली नाहीस नंदिनी. मला कळालंय की तू कशी आहेस ते, आणि जीवाच्या बाबतीत तू खूपच वेगळी आहेस. नंदिनी मला माफ कर, सारखंच माफ कर म्हणत असतात त्या. तेव्हा नंदिनी म्हणते की आई तुम्ही असं नका ना म्हणू, माफी काय मागताय? अहो मी सून आहे तुमची, माझा मान लहान आहे आणि तुम्ही मला लाजवतायत. तेव्हा मानिनी म्हणते की चूक तर मी केली आहे ना, तुला माझ्या मुलापासून दूर ठेवलं, तुला मी माझ्या मुलापासून तोडायला निघाली होती, पण मला कळालंच नाही की तुमच्या दोघांमध्ये इतकं प्रेम असू शकतं की तू तिकडे पूजा करत होती, तुझ्या व्रताचा इतका चमत्कार घडलाय की माझ्या मुलाला शुद्ध आली आणि मी तुलाच दूर ठेवत होती. नाही नंदिनी माझं चुकलंय आणि खरंच आता मी तुला एक क्षणसुद्धा माझ्या मुलापासून लांब करणार नाही. यापुढे तू माझ्याशी जशी शांत राहिलेली आहेस त्याचाच मी आता तुला अनुभव देते की यापुढे मी तुला कधी तुला वाईट वाटेल, तुला दुःख होईल अशी गोष्ट बोलणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की हो आई, पण तुम्ही माफी मागू नका. आई एका आईचं काहीच असू शकतं की ते चिडतंय आणि मला माहीत आहे की माझीसुद्धा कुठेतरी चुकी झाली की मी दुर्लक्ष केलं जीवांकडे, आणि तुम्ही योग्य होतात कारण तुम्ही एक आई आहात आणि मुलाबद्दल तुमची कळकळ मला समजली होती आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की तुम्ही मला काहीही म्हणालात तरीसुद्धा मी स्वतःला त्रास करून तर घेणार नाही, पण तुम्हाला सुद्धा त्रास देणार नाही. तेव्हा मानिनी म्हणतात की खरंच मानलं नंदिनी तुला. तेव्हा नंदिनी म्हणते की आई मी जाऊ का रूममध्ये? तेव्हा मानिनी म्हणून येतात की नाही तू नाही जायचं रूममध्ये,
तेव्हा आता नंदिनीला पुन्हा वाटतं की आई इतक्यात चांगले होते, इतक्यात काय झालं. मग मानिनी म्हणतात की अगं तसं नाही, म्हणजे तुला तुझा अधिकार तर मी दिला आहे नवऱ्याचा, तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकते, पण काय आहे ना, मी जसं तुला शब्द दिला होता की ज्या दिवशी माझा मुलगा बरा होईल त्या दिवशी मी तुला माझ्या हाताने धरून रूममध्ये घेऊन जाईल. मग आता मी तुला माझ्या हाताने घेऊन जाते धरून. मग आता लगेच मानिनी नंदिनीचा हात धरतात आणि तिला रूममध्ये घेऊन जातात. लगेच म्हणतात की जीवा अरे उठ, तू जिचं नाव घेतो तस ना ती तुझ्या समोर आहे. मग आता जीवा उठतो आणि नंदिनीला पाहून खूपच खुश होतो. नंदिनी म्हणते तुम्हाला बरं तर वाटतंय ना, तुम्ही ठीक आहात ना, अजून काही त्रास तर होत नाहीये ना, अशी विचारपूस केल्यानंतर जीवा म्हणतो की तुम्हाला पाहिलं ना, आता गेलं माझं सगळं दुखणं हरवून. तेव्हा आता नंदिनी खूपच प्रेमाने जीवाकडे पाहू लागते. तर प्रेक्षकांनो पुढे आता नंदिनीला आता का जीवा हा विचारत असतो की तुम्ही व्रत केलं का. मग नंदिनी म्हणते की हो, तुमच्यासाठीच मी व्रत करायला गेली होती. आता मानिनी म्हणते की तुम्ही बोलत बसा, मी आलेच, माझे वटपौर्णिमेचं व्रत राहिले ना. मग नंदिनी तू आहेस ना, आता मग मी पूर्ण करून येते, असं म्हणून त्या बाहेर जातात. तर आता नंदिनी इकडे जीवाला म्हणत असते की तुमची अशी अवस्था कोणामुळे झाली हे मला कळाले. तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो की कशा प्रकारे काव्य त्याला तो टॅटू दाखवण्यासाठी फोर्स करत होती आणि रागाच्या भरात त्याने ते जळतं लाकूड उचललं आणि टॅटूवरती ठेवलं. त्याच्या छातीवर खूप जखमा झालेल्या असतात आणि तो टॅटूसुद्धा पुसट झालेला असतो. तेव्हा आता नंदिनी म्हणते की मला समजलंय तुम्ही काय एवढं चिडला होतात, याला काव्य जबाबदार आहे ना, असं म्हणून त्यांनी हा भाग इथे संपवला आहे प्रेक्षकांनो. पण नक्की आता नंदिनी काव्याबद्दल काय बोलणार आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.